छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाचे इच्छुक उमेदवार आक्रमक। भागवत कराड यांच्या कारला घेराव घालत नाराजांचा तीव्र आक्रोश। कराड आणि सावेन विरोधात भाजप कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। कार्यकर्त्यांचा संताप अनावर होणं साहजिक, मात्र सर्व कार्यकर्त्यांना संधी देऊ शकत नाही। कार्यकर्त्यांची समजूत काढणं सुरू। संभाजीनगरमध्ये नाराजांच्या आक्रोशानंतर भाजप नेते संजय केणेकरांचं विधान। मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर बनेल। भाजप नेते कृपाशंकर सिंह यांच्या दाव्यानं नवा वाद पेटण्याची शक्यता। ठाण्यात एकनाथ शिंदेंनी जागा वाटपात भाजपाला योग्य सन्मान द्यायला हवा होता। शिवसेनेकडून योग्य तो सन्मान मिळाला नसल्यानं कार्यकर्ते नाराज। भाजप आमदार संजय केळकरांचं मोठं विधान। तुमची निष्ठा तिकिटावर की पैशांवर? तर तिकिटांवर निष्ठा असणारे निघून गेले, मात्र त्यांना दुसऱ्या पक्षात लगेच तिकीट कसं मिळतं? संजय राऊतांचा बंडखोरांवर सवाल उपस्थित करत जोरदार टोला। पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे आणि बंडू आंदेकर कुटुंबियांपाठोपाठ आणखी एका गुंडाला राष्ट्रवादीकडून उमेदवारी। गुंड बापू नायरला राष्ट्रवादीची उमेदवारी। दिल्लीत तुम्ही काय दिवे लावलेत हे लोकांनी ओळखलंय। राणा जगजितसिंह पाटलांचा मुलगा मल्हार पाटील यांची ओमराजे निंबाळकरांवर पुन्हा एकदा घणाघाती टीका। पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 11 जानेवारीला मुंबईत। पुस्तक प्रकाशन आणि धार्मिक कार्यक्रमानिमित्त मोदींचा दौरा, तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या दौऱ्याला विशेष महत्त्व। नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये कडेकोट बंदोबस्त। 17,000हून अधिक पोलीस तैनात। हॉटेल शॉपिंग मॉलवर नजर। आणि सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साई नगरी सज्ज। नववर्षाचे स्वागत साई दर्शनाने करण्यासाठी लाखो भाविक शिर्डीत दाखल। मुंबई महापालिकेमध्ये मनसेवर उमेदवार बदलण्याची नामुष्की ओढावल्याचं पाहायला मिळालं। आधी दिलेल्या उमेदवाराकडून एबी फॉर्म परत घेण्याची वेळ मनसेवर आली। मनसेच्या संतोष देसाईंचा उमेदवारी अर्ज मागे घेऊन विश्वजित ढोलम यांना उमेदवारी देण्यात आली। ठाकरेंच्या सेनेकडून स्थानिक उमेदवार देण्याची मागणी झाल्याचं सांगत एबी फॉर्म परत करण्यास सांगण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यानं 2 महिलांनी अन्नत्याग आंदोलन केलं। ज्यांना उमेदवारी दिली त्यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली आहे। वर्षा साळुंके आणि दिव्या मराठे असं आंदोलन करणाऱ्या महिलांचं नाव आहे। राज्यात 14 महानगरपालिकेमध्ये महायुती तुटल्याचं राऊतांनी म्हटलंय। तिकिटावर निष्ठा असणारे महायुतीतून निघून गेले, तर बाहेरून आलेल्या गुंडांना उमेदवारी दिल्याचा घणाघात देखील राऊतांनी महायुतीवर केलाय। ठाकरेंच्या शिवसेनेनं मेरिटवर उमेदवारी दिल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। तर राजीनाम्याची नाटकं होतील तेही पाहू असंही राऊतांनी म्हटलंय। तर काही मतदारसंघात विजयासाठी बदल आवश्यक असल्याचं ते म्हटलंय। मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची युती भक्कम असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। मनसेनं 80% जागा जिंकाव्यात यासाठी आमचे प्रयत्न असल्याचंही राऊतांनी सांगितलं। महानगरपालिकेमध्ये राष्ट्रपतींना आणलं तरी आश्चर्य वाटणार नसल्याचा टोला राऊतांनी भाजपला लगावलाय। तर 11 तारखेला पंतप्रधान मोदी प्रचारासाठी मुंबईत येणार असल्याचा दावा देखील त्यांनी केलाय। 11 तारखेला धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केल्याचा टोला त्यांनी लगावलाय। राशिद हुसेन यांची पत्नी इस्मत हुसेन यांना शेवटच्या क्षणी तिकीट मिळालं। इस्मत हुसेन यांनी तिकिटासाठी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता, मात्र भाजपसोबतची युती तुटल्यानं त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करत शिवसेनेची उमेदवारी मिळवली। अमरावतीमध्ये भाजपनं पैसे घेऊन तिकीट वाटप केल्याचा आरोप भाजपच्याच महिला मोर्चाच्या उपाध्यक्षांनी केलाय। तर मी पाटील नसल्यानं मला तिकीट नाकारल्याचा आरोपही श्रद्धा गेहलोत यांनी केलाय। जळगाव महापालिका निवडणुकीमध्ये 75 जागांसाठी 1038 उमेदवारांनी अर्ज दाखल केले। शेवटच्या दिवशी 763 उमेदवारांनी अर्ज दाखल केले। दरम्यान पोलिसांसोबत वाद केलाय। अर्जांची आज छाननी केली जाते। लातूर महानगरपालिका निवडणुकीसाठी 18 प्रभागातून एकूण 758 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत। लातूरमध्ये काँग्रेस आणि वंचितनं आघाडी केली आहे, तर भाजप आणि राष्ट्रवादी स्वबळावर लढते।
अहिल्यानगरमध्ये तिकिटांसाठी गोंधळ झाला. तिकिटांसाठी डावलल्यानं अनेकांनी दुसऱ्या पक्षात जात उमेदवारी मिळवली. यामुळे अखेरच्या दिवशी राजकीय उलथापालथ झाली. अमरावतीमध्ये काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं युती केली आहे. काँग्रेसनं 87 पैकी 74 जागांवर उमेदवार दिलेत, तर बहुमतानं काँग्रेस पक्षाची सत्ता येणार असल्याचा विश्वास खासदार बळवंत वानखडे यांनी व्यक्त केला. जळगावात रात्री उमेदवारीवरून वाद झाला. एका उमेदवारानं प्रभाग क्रमांक 11 मधून 2 पक्षांचा एबी फॉर्म जोडल्यानं गोंधळ झाला. ठाकरेंच्या शिवसेनेचा अर्ज बाद करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी आता काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मीरा भाईंदरमध्ये भाजपशी 80 जागा लढणार आहे. 70हून अधिक जागा निवडून येणार असल्याचा विश्वास नरेंद्र मेहता यांनी व्यक्त केला आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या 95 जागांपैकी 81 जागा लढवण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. आमदार नरेंद्र मेहता यांनी युती तुटल्याचं जाहीर केलं. दरम्यान अहंकार आणि घमंडीपणामुळे युती तुटल्याचा गंभीर आरोप करत मंत्री प्रताप सरनाईकांनी निशाणा साधलाय. भाजपनं उमेदवारी नाकारल्यानं शेखर धुरी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. नामांकन झाल्यानंतर त्यांनी बहुजन विकास आघाडीमध्ये माजी महापौर नारायण मानकर यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. वसई रेल्वे स्थानक परिसरातील वॉर्ड क्रमांक 23 मधून ते इच्छुक होते. सोलापुरात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रमुख सुधीर खरटमल यांनी निवडणूक प्रमुख पदाचा राजीनामा दिलाय. निवडणुकीपूर्वी सुधीर खरटमल यांनी शरद पवार गटाच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा देऊन अजित पवार गटात ते आले होते. चंद्रपूर महापालिका लढतीत काँग्रेसनं निम्म्या विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापल्याचं समोर आलंय. दिग्गज आणि अनुभवी नगरसेवकांना बाहेरचा रस्ता दाखवल्यानं खळबळ माजली आहे. आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार धानोरकर यांच्यातील हेवेदावे सुरू असल्यामुळेच हे घडल्याचं सांगण्यात येत आहे. केडीएमसीच्या निवडणुकीत भाजपनं खातं उघडलंय. भाजपच्या उमेदवार रेखा चौधरी आणि आसावरी नवरे बिनविरोध निवडून येणार असल्याची माहिती आहे. दोन्ही महिला उमेदवारांच्या विरोधात उमेदवारी अर्ज न आल्यानंतर आता छाननीनंतर त्यांना बिनविरोध घोषित केलं जाण्याची शक्यता आहे. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या 23 प्रभागातील एकूण 90 जागांकरता विविध पक्ष आणि अपक्ष उमेदवारांचे 1033 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. मनपा निवडणूक विभागाकडून मंगळवारी ही माहिती देण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ दुपारी संपल्यानंतर जळगावात रात्री महायुतीची अधिकृत घोषणा करण्यात आली. आमदार सुरेश भोळे यांनी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पत्रकार परिषदेत महायुतीची घोषणा करत जागा वाटपाची माहिती दिली. उल्हासनगर महापालिका निवडणुकीमध्ये बसपानं एंट्री घेतली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पक्षाच्या 21 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. काही प्रभागात बसपाची वंचित आणि इतर आंबेडकरवादी पक्षांसोबत युती झाल्याची चर्चा आहे. मात्र सध्या तरी अशी कोणतीही युती झालेली नाही अशी माहिती बसपाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीच्या एकूण 78 जागांसाठी 864 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उल्हासनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये युती न झाल्यानं दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार आहेत. आपल्या मुलीसाठी तिकिटाची मागणी करणाऱ्या वनिता बनेंना नुकताच मायनर अटॅक आलाय. त्यांना भाजपकडून तिकीट नाकारण्यात आलंय. त्यांच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून मंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यांची भेट घेतली. अकोला महापालिका निवडणुकीमध्ये सर्वात कमी उंचीच्या मनन शहा यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. जेमतेम 3 फूट उंची असणाऱ्या मनन यांची ही पहिली निवडणूक आहे. नामांकन अर्ज भरण्यासाठी आलेल्या मनन यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी कराडचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांची मध्यरात्री भेट घेतली. मित्र नगराध्यक्ष झाल्यानं उदयनराजे भोसले यांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आले होते. मात्र या भेटीनं राजकीय चर्चांना उधाण आले. खंडाळ्यामध्ये मुंबई पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. यामुळे पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक बाहेर निघाल्यानं वाहतूक कोंडी झाली आहे. पोलिसांकडून वाहतूक नियंत्रणाचं काम सुरू आहे. सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी पंढरपुरात भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. 1 जानेवारीला वैकुंठ एकादशीचा सोहळा पंढरपूरमध्ये साजरा होणार आहे. सिंधुदुर्गमधल्या कुडाळ शहरात बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास भरधाव बलेनो कारनं रस्त्यालगतच्या दुकानांना आणि एका कारला जोरदार धडक दिली. ट्रान्सपोर्ट कंपनीची गाडी लुटण्याचा प्रयत्न करून पलायन करण्याचा प्रयत्न करत असताना चालकाचा ताबा सुटल्यानं हा अपघात झाला. कुडाळ पोलिसांनी या प्रकरणात 6 जणांना ताब्यात घेतलंय.
रत्नागिरीमध्ये आरटीओनं धडक मोहीम राबवत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केली आहे. सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटकांनी मोठी गर्दी केल्यानं आरटीओची विशेष पथकं तैनात करण्यात आली आहेत. अकोल्याच्या पातूर तालुक्यातील चिंचखेड शिवारात बनावट दारू निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये दारूचे 550 बॉक्स जप्त करण्यात आलेत. पोलिसांनी यावेळी तब्बल 35 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. आर्थिक फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगार नेहमी नवीन शक्कल लढवत असतात. आता नववर्षानिमित्त हॅपी न्यू इयर एपीके फाईल पाठवून ते फसवणूक करण्याच्या प्रयत्नात आहेत आणि त्यामुळे अशी कुठलीही फाईल समाज माध्यमांवर आल्यास ती उघडू नका असा इशारा पोलिसांनी दिलाय. मोखाडा तालुक्यातील मौजे खोच शिरसोनपाडा येथील जमिनीच्या 7-12 उतार्यावर खोटी नावं नोंदवण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. यावेळी शेतकरी अर्जदार राजूभाऊ मालक आणि त्यांच्या पत्नीनं मंगळवारी नायब तहसीलदारांच्या दालनात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यामुळे तहसीलदार कार्यालयामध्ये एकच खळबळ माजली. प्रसंगाचं भान राखत सतर्क कर्मचाऱ्यानं वेळीच हस्तक्षेप करत शेतकऱ्याच्या हातातील माचीस हिसकावून घेतल्यानं मोठा अनर्थ टळला. जळगावात केळीच्या पीक विम्याची रक्कम न मिळाल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. सरकारनं विम्याचा हप्ता इन्शुरन्स कंपनीकडे न भरल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. तातडीनं पीक विम्याची रक्कम देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. अन्यथा उपोषणाचा इशारा देण्यात आलेला आहे.